एक्चुअली मैं स्टेट से नहीं हूँ, मैं कर्नाटक से हूँ। तो मैं पहली बार इधर महाराष्ट्र पुणे में आया हूँ एंड आई वॉज वेरी इम्प्रेस्ड बाय द जो भी पुणे में हिस्ट्री है पुणे की है। तो अभी मैं बहुत एक्साइटेड हूँ और सब कुछ जानने में, एक्सप्लोर करने में। तो मैं जान रहा हूँ अभी हिस्ट्री। हा दादा भारतीय पुरातन खात्याकडून इथं कामाला आहे आणि पूर्ण गड किल्ल्याची साफसफाई करण्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे। राज्य केलंय, ठीक आहे। मुघलांनी आपल्या भारतातल्या भरपूर गोष्टी नेल्यात, पण म्हणजे त्यांनी आपलंच खाल्लं आणि आपल्यावरच राज्य केलं। महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती ही 7 समुद्रापार गेलेली आहे। महाराष्ट्र राज्य ही केवळ सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे नसून याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। उभ्या भारताचा आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपल्याला या सह्याद्रींच्या रांगांमधील दडलेल्या गड किल्ल्यांमध्ये सातत्याने होत असते। गड किल्लेच हेच स्वराज्याचे वैभव आहेत। तर ह्याच गड किल्ल्यांबद्दल सांगण्यासाठी आम्ही एक सिरीज सुरू केलेली आहे। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण आलेलो आहोत लोहगड किल्ल्याचा अद्भुत इतिहास बघण्यासाठी। चला तर मग आज जाऊयात लोहगड किल्ल्याचा इतिहास बघायला। आज माझ्या सोबत आहेत अभिषेक आणि राजीव। चला तरी थोडं अंतर चालल्यानंतर आपल्या इथे तिकीट घर आहे। तिकीट घ्यावं लागेल आपल्याला। किती लोक आहे सर? आम्ही 3 75 रुपये झालं ना? कॅश चाललंय का? आपण 25 रुपयाचे तिकीट काढले तर आम्हाला तिघांना लागले 75 रुपये। तर पुरातन खाते हे पैसे घेत, परंतु पैसे का घेत याची सफाई सुद्धा झाली पाहिजे। तर आतापर्यंत मी जेवढे किल्ले फिरलोय, आतापर्यंत सगळे किल्ले नाही म्हणत, पण आतापर्यंत जेवढे किल्ले फिरलोय त्यामुळे या किल्ल्याची स्वच्छता आतापर्यंत तर मला खूप चांगली वाटली। आणि तुम्ही बघू शकता हे दादा इथं सफाई पण करतायत आणि मला तरी वाटतं हे 25 रुपये दिलेलं कधीही वर्थ आहे। कारण गड किल्ल्यांची राखण करणं, गड किल्ल्यांची सफाई ठेवणे हे आज खूप काळाची खूप मोठी गरज आहे। कारण
आपण म्हणतो ठीक आहे, आपण पुतळे वगैरे बांधतो, आपण महाराजांची पूजा अर्चना करतो, परंतु महाराज म्हणजे कोण? तर मी परत एकदा सांगणार आहे, महाराज म्हणजेच गड किल्ले, आणि गड किल्ले हेच आपल्या स्वराज्याचे वैभव आहेत. तर हे गड किल्ले सांभाळणं खूप गरजेचं आहे, त्यांची स्वच्छता राखणे खूप गरजेचं आहे. म्हणून हे दिलेले 25 रुपये माझ्यासाठी वर्थ आहेत आणि मी हे देऊ शकतो, आणि प्रत्येकाने हे द्यावेत, कारण इथे तेवढी स्वच्छता राखली जातात. आता ह्या दादा तुझं नाव काय? अरे दादाचं नाव रोशन आहे, आणि हा दादा पूर्ण गड सगळ्या पायऱ्या साफ केल्यात, थेट पासून तर आता इथपर्यंत हा दादा सगळ्या पायऱ्या साफ करल्यात. तर हे पैसे अशा गरजू लोकांना जातात की जे ह्या गड किल्ल्यांची राखण करतायत. दादा तू काय करतोस? काय नाही, कामाला इथं. अच्छा, सो हा दादा भारतीय पुरातन खात्याकडून इथं कामाला आहे, आणि पूर्ण गड किल्ल्याची साफसफाई करण्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे. तर दादा खूप खूप धन्यवाद, तू खूप चांगलं काम करतो आहेस. ठीक आहे, ठीक आहे, खूप चांगलं काम करत आहेस. ठीक आहे, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हे असं आहे की साफसफाई असणं खूप गरजेचं आहे. हे नाही याचा हा दादा करतो किंवा पुरातन खातं करतो, पण आपली पण जबाबदारी येते की आपण जेव्हा महाराजांचे गड किल्ले फिरतो त्यावेळेस आपल्यालाही कळलं पाहिजे की काही आपण नासधूस करायला नको. पाण्याच्या बॉटल असतील, काही खाण्याच्या काही गोष्टी असतील, किंवा त्यांचे पॅकेट असतील, हे असे कुठेही न फेकता प्रॉपर वेळोवेळी पुरातन खात्याने डस्टबिन ठेवलेले आहेत, किंवा त्यांनी अशा काही जागा करून ठेवल्यात की तुम्ही तिकडे तुमचा कचरा असेल काय असेल तिथे ठेवू शकतात. तर असं कुठेही फेकून देऊ नका आणि किल्ल्याची नासधूस करून देऊ नका, हीच नम्र विनंती. थँक्यू. लोहगड किल्ला हा बऱ्याच किल्ल्यांनी वेढलेला आहे. तुम्ही जर माझ्या उजव्या हाताला बघत असाल तर आहे विसापूर किल्ला, जिथं आपण ऑलरेडी जाऊन आलोय, आणि त्याच्या खाली आहे भाजे केव्स. आणि तुम्ही माझ्या डाव्या हाताला जर बघाल तर आहे पूर्ण पवना लेकाचं पाणी, आणि त्या साईडला आहे टिकोना, आणि इकडे आहे तुंग किल्ला. तुम्ही बघू शकतात आता पण
या किल्ल्याच्या पायऱ्या अजून किती सुव्यवस्थित स्थितीत आहेत याच्यावरून कळते या किल्ल्याची बांधणी किती भरभक्कम आणि किती चांगली असेल. तटबंदी आणि पायऱ्या अजून सुद्धा. आता हे पावसाच्या पाण्यामुळे झालेलं असावं, परंतु या पायऱ्या अजूनही तितक्या शाबूत आहेत. असं म्हणतात जेव्हा मलिक अंबरने निजामशाही स्थापन केली आणि निजामशाही स्थापन केल्यानंतर सर्वात आधी त्याने लोहगड किल्ला त्याच्या प्रांतात सामील करून घेतला. निजामशाहीत लोहगड किल्ला सामील करून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, जवळ असलेला बोरघाट आणि कल्याण भिवंडी मार्गे जाणारा लोहगड हा प्रामुख्याने खूप महत्वाची भूमिका बजावतो लोहगड. त्यामुळे निजामशाहीत हा किल्ला सामील करून घेण्यात आला. ठीक आहे. स्वराज्याची स्थापना केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 मध्ये लोहगड किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. त्यानंतर हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. तुम्हाला माहितीच आहे, पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मुघलांच्या मध्ये औरंगजेबाच्या हवाली केले होते. त्यात लोहगडाचा सुद्धा समावेश होता. परंतु हा किल्ला मुघलांकडे फक्त 5 वर्ष टिकला. त्यानंतर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ल्याला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतले. अवघ्या तर आपण आलेलो आहोत गणेश दरवाजाजवळ. आता तुम्ही हे बघत असाल, गणेश दरवाजाच्या बाहेरही जागा खूप छोटी आहे. कारण का? कारण जेव्हा शत्रू आक्रमण करतात तेव्हा एकसाथ सगळ्यांनी आत येऊ नये म्हणून अशी ह्या गणेश दरवाजाच्या बाहेरची रचना केलेली आहे. कारण का, तुम्ही जर पाहिलं तर फार तर फार दोन सैनिक किंवा 2 मावळे एकत्र येऊ शकतात. त्यामुळे जर विरोधक आले किंवा शत्रू आले तर त्यांचा जो प्रवाह असेल शत्रूंचा येण्याचा तो खूप कमी असेल. 1 किंवा 2च शत्रू आतमध्ये शिरू शकतात. तर आपण आता गणेश दरवाजावर आलेलो आहोत. 4 महत्वाच्या दरवाजांपैकी गणेश दरवाजा हा त्यातला पहिला दरवाजा आहे, जो किल्ल्यातून आपल्याला सुरुवातीला येताना लागतो. तुम्ही इथं बघू शकता, तिथं गणेश दरवाजा लिहिलेला आहे आणि गणेश दरवाजाबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे. तर गणेश दरवाजाला तुम्ही जर पाहिलं तर इकडं दोघं साईडला गणपतींची मूर्ती आहे, कोरीव काम केलेलं आहे. इकडे गणेश दरवाजा असा आहे. तर ह्या गणेश दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या आणि उजव्या साईडला दोघं साईडला बुरुज आहे. तर ह्या गणेश दरवाजाचा एक इतिहास आहे की
जेव्हा ह्या गणेश दरवाजाचं म्हणजे बांधकाम चाललेलं त्यावेळेस साबळे कुटुंबातील एका व्यक्तीचा नरबळी देण्यात आला. आता त्यावेळेस ह्या प्रथा होत्या की किल्ल्याचं बांधकाम सुरक्षित, मजबूत आणि चांगलं असलं पाहिजे म्हणून नरबळी वगैरे असल्या प्रथा वापरत जात होतात. पण त्यामुळे साबळे कुटुंबाला नरबळी दिल्यामुळे साबळे कुटुंबाला ह्या लोहगडाची आणि या लोहगड प्रांताची पाटीलकी बहाल करण्यात आली. तर हा असा इतिहास आहे हा गणेश दरवाजाचा. चला आतमध्ये येऊयात. तर तुम्ही आता हे बघितलं, हा जो दरवाजा आहे हा भरभक्कम दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता ह्या साखळ्या आणि अजून सुद्धा हा दरवाजा केवढा दणकट आहे. आणि हे अंकुशीदार हे जे टोक तुम्ही बघत असाल, हे आता याबद्दल तुम्हाला काही सांगायला नको, परंतु जेव्हा किल्ल्यांवर चढाई करायला हत्तींचा वापर केला जातो तेव्हा ते दरवाजा ऍक्च्युली आता जर समजा शत्रूंनी आक्रमण केलं तर दरवाजा आधी बंद असतो. त्यामुळे त्यांनी जर हत्ती लावून दरवाजा उघडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे जे अंकुशदार हे असतात निशाण असतात यांच्यामुळे हत्तींना इजा होऊ शकते आणि ते दरवाजा तोडू नाही शकत. तर हे खूप मोठं शास्त्र आहे ह्या अशा अंकुशीदार खुणांना दरवाज्यांना लावल्यामुळे. तुम्ही बघू शकता अजून पण ही जी बांधणी आहे खूप सुंदर आहे आणि इकडे सैनिकांना बसण्यासाठी सुद्धा एक चांगली जागा केलेली आहे. आता तुम्ही जर थोडे पुढे आलात तर तुम्हाला ह्या तोफा दिसतील. आता या तोफा इथे 3 तोफा ठेवलेल्या आहेत. त्यांना व्यवस्थित पॉलिश किंवा ते व्यवस्थित म्हणजे संगोपन व्यवस्थित केलेलं आहे, कारण ह्या शिवकालीन तोफा आहेत आणि इथे लिहिलेलं आहे की तोफेवर कोणी बसू नये. आणि खरंच मी हे आवर्जून सगळ्यांना सांगणार आहे की कुठल्याही गड किल्ल्यावर जाल तर तोफांवर प्लीज बसू नका, कारण हे मावळ्यांची शौर्याची गाथा सांगणारे हे तोफे आहेत. तर मेहरबानी करून तोफांवर कोणी बसू नका. आता यांना चांगले प्रॉपर ठेवायला गाड्या पण केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात इथं एक छोटीशी खोली पण आहे. तर मला माहित नाही इकडे काय असावं. अच्छा, हा या इकडे. तर ही एक वेगळीच रूम आहे. आता ही म्हणजे माझ्या माहितीनुसार की ही सैनिक इथं थांबून पहारा देत असावे. जर तुम्ही इथून बघितलं तर इथून तोफा किंवा लक्ष देण्यासाठी तुम्ही बघू शकता समोरच्या म्हणजे समोरच्या भागावर लक्ष देण्यासाठी सैन्यासाठी ही खूप उपयोगी जागा केलेली आहे. या साईडला पण तसंच आहे. तर
त्या साईडला तुम्हाला दिसणारा पवना लेकचा व्ह्यू आणि इकडून दिसणारा तुम्हाला विसापूरचा व्ह्यू. तर दोघं वेगवेगळ्या जागांवर सैनिक लक्ष देऊन तोफा लागून इथं किल्ल्याचे रक्षण करू शकतात. खूप वेगळीच रचना आहे, बुरुजावर केलेली रचना आहे आणि एक छोटासा दरवाजा त्यातून आपण आत आलेलो. तर आपण जो किल्ल्यावर होतो तो छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणजे बघायचं विसरतो, तर कोणाचं लक्ष जाणार नाही. परंतु ह्या दगडावर कोरलेला हा शिलालेख आहे, हा शिलालेख आहे. तुम्ही इथं नीट बघू शकता, हा पूर्णपणे कोरीव काम केलेला शिलालेख आहे. तर या शिलालेखावर काय लिहिलेलं आहे ते इथं सांगितलेलं आहे. तर हा जो गणेश दरवाजा बांधला जी जनार्दन फडणवीस विद्यमान, म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराजांनी सांभाळला आणि तो त्यांनी कान्होजींकडे दिला. कान्होजींनंतर हा पेशव्यांकडे गेला आणि पेशव्यांनी हा किल्ला संगोपनासाठी नाना फडणवीसांकडे दिला. तर असं म्हणतात की इथला एक जो दरवाजा आहे, नारायण दरवाजा, जो आपण वरती जाऊन बघणार आहोत, त्या नारायण दरवाजाची बांधणी सुद्धा नाना फडणवीसांनी केली. आणि या शिलालेखावर हेच लिहिलंय की ह्या ज्या गोष्टी आहेत, जे काही दरवाजा बांधला हे वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, या शिलालेखावर ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टी विसरतो किल्ल्यावर जाताना. आपण फक्त बुरुज किंवा दरवाजे वगैरे असं बघतो, पण ह्या इकडे कोणाची नजर जात नाही. तर बघू शकतात शिलालेख आहे हा, किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि हा शिलालेख लिहिलेला आहे. तर ते इथून दोन रस्ते जातात, एक जातो वरती किल्ल्याच्या दिशेने आणि या खालच्या दिशेने एक रोड आहे, आपण तिकडे चाललोय आता. बघत आपल्याला खाली काय गोष्टी बघायला मिळतात. आता एकूण खाली बुरुजाच्या खाली काहीतरी दरवाजा खाली आम्हाला दिसतोय. आता मी आत जाण्याचा प्रयत्न करतो इकडे. तर मित्रांनो, अशा ठिकाणी तुम्ही जर जात असाल जिकडे जास्त कोणी जात नाही, तर तुम्ही एखादी गोष्ट अशी करू शकतात, एक आकस्मितपणे जाऊ नका, कधी दगड वगैरे फेका, जेणेकरून काही प्राणी असेल, काही गोष्टी असेल तर त्या लगेच आपल्याला कळेल. अच्छा, इथं तर काय नाहीये. पुढं मी एकदा परत दगड फेकून बघतो. ओके, इथेही काही दिसत नाहीये. थोडा विचार करा जाताना. आता इथं अंधार आहे. इथं पुढे मला काहीतरी
काय म्हणतात प्रकाश दिसत आहे, तर मी आता बघतो हळूचकन इथं काही आहे का. अच्छा, तर ही खोली आहे, तुम्ही बघू शकता. ही खोली ही सैनिकांना लपण्यासाठी आणि शत्रूंवर वार करण्यासाठी आहे. तुम्ही बघू शकता तिथं जागा पण आहे. आणि आता ही खोली सैनिकांनी वार करण्यासाठी किंवा भारताच्या बाकीच्या विविध कारणांसाठी वापरली जात असावी. तर हे अशा अंडरग्राउंड बऱ्याच गोष्टी इथं तुम्हाला लोहगाडात बघायला मिळतील. आता या साईडला पण एक आहे, पण तिकडे जास्त काळोख आहे ना, आमच्याकडे टॉर्च नाहीये, त्यामुळे आम्ही काही जाणार नाहीत. अंधार खूप आहे तिकडे, त्यामुळे आम्ही काही जाणार नाहीत आता. पण या अशा गुप्त खोल्या किंवा अशा गुप्त मार्ग हे फक्त तुम्हाला कळत असेल मी हे कोणाबद्दल बोलत असेल, राजांचे मावळे बहरजी नाईक, महर्षी बहरजी नाईक यांच्याबद्दलच मी बोलतो. कारण अशा ते जे गुप्तहेर जो विभाग सांभाळत होते छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर त्यांच्याच योजनेतून असल्या काहीतरी खोल्या किंवा अशा काहीतरी योजना, असे काहीतरी मार्ग केले गेले असावेत. इकडं एक आहे, हे शिवकालीन त्यावेळेस स्वच्छतागृह. ठीक आहे, आपण जरा इकडे बघूया, तिकडे काय दिसत आपल्याला. इकडून पण काहीतरी एक छोटस एक द्वार आहे, आपण बघूया तिकडून काय आपल्याला कळतंय का. आराम. तर मित्रांनो, इकडे आपण बघूयात आपल्याला काय मिळतंय का. कारण मला माहिती इकडे काहीतरी आहे. इकडे छोटस नाही म्हणता येणार, परंतु हे हिला गुफा म्हणा किंवा लपण्याची जागा म्हणाव किंवा गुप्तहेरांची विभागाची जागा म्हणाव, तर ही जागा मी तुम्हाला म्हणतोय. इथे काहीतरी वस्तू पडलेल्या आहेत अजून, आता काही कारणासाठी वगैरे त्यांनी ठेवल्या असाव्यात, परंतु हा आतमधून अजून असावा. जसं गुप्तहेर जी महर्षी बहरजींची विभाग होता, त्या विभागातून मावळे वगैरे, किंवा असं पण असू शकतं की एका चकवा मार्गाने येऊन इकडे येऊन त्यांनी आपले वेषांतर करून परत किल्ल्यावर जाण्याचं अशी पण योजना असावी. ठीक आहे, आता आपण पोहोचलो आहोत नारायण दरवाजाच्या नारायण दरवाजा. मगाशी मी तुम्हाला म्हटलो की नाना फडणवीस
पेशव्यांनी जेव्हा ज्यांना हा किल्ला सांभाळण्यासाठी दिला त्यावेळेस त्यांनी हा नारायण दरवाजा बांधला होता. नाव काय तुझं? अथर्व सावंत. कुठून आलास? कुठून आलास? पुण्यात राहतो पण आता कॉलेज. तुम्ही तळेगाव कॉलेज. अच्छा. तर तर आपण आलेलो आहोत धान्य कोठीजवळ. तर ह्या 2 धान्य कोठी इथं आहेत. आता ही जी आहे ही धान्य कोठी बंद आहे. तुम्ही बघू शकतात ही आता इथं कोरडी आहे. इथं काही पाणी वगैरे साचलेलं नाही, पण पावसाळ्यात तिकडं खूप पाणी साचत. ठीक आहे. आणि त्या बाजूलाच एक ही मोठी धान्य कोठी आहे. आता हे तुम्हाला पाण्याच्या टाक्यासारखं दिसत असेल, पण त्या काळी इथं नाचणी आणि भात म्हणजे जो तुमचा तांदूळ असतो तो तांदूळ वगैरे साठवला जायचा. तर हे किल्ल्यावर राहणाऱ्या सैनिकांसाठी ही कोठी म्हणून धान्य कोठी म्हणून वापरायची. परंतु आता बघा इथं पाणी साचले, हे पाण्याचं टाक्यासारखं झालेलं आहे. आणि तुम्ही बघता किती क्लीन पाणी आहे. वाईट एकच वाटतंय की इथं यात सुद्धा लोकांनी पाण्याच्या बॉटल्स किंवा अशा काही खराब वस्तू फेकल्या. तर परत तेच म्हणणं आहे की असल्या काही गोष्टी करू नका जेणेकरून ऐतिहासिक वस्तूंची नासाडी होईल. ठीक आहे. आता धान्य कोठीवरून आपण वरती जाऊयात पुढच्या दरवाजाकडे. तर आपण आलेलो आहोत हनुमान दरवाजाजवळ. आणि तुम्ही इथे बघू शकतात दोघं साईडला सैनिकांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. आणि जो गार वारा इथे येतोय खूप छान वाटतंय खरंच. म्हणजे अशा वास्तूंना आपण भेट दिली कधी चांगलं आहे. तर दोघं साईडने तुम्ही बघू शकता, दोघं साईडने सैनिकांना बसायला, आराम करायला आणि पहारे करायला खूप चांगली जागा दिलेली आहे. तर आपण आता वळूयात पुढे महादरवाजाकडे. हळू चला. तर आपण आलेलो आहोत महादरवाजाजवळ. तर महादरवाजाजवळ एंट्री केल्यानंतर तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की उत्तम प्रकारचे दरवाजे आणले गेलेत. आणि ह्या उदार उंचीदार जो सपोर्ट आहे दरवाजांना. आणि पुढे आल्यानंतर तुम्ही बघाल
पुरातन खात्याने किल्ल्याबद्दल भरपूर माहिती असलेले बोर्ड इथं लावलेले आहेत. तर हा लोहगड कुठल्या आकाराचा आहे, कसा आकाराचा आहे, कुठे काय आहे, ठीक आहे. त्यानंतर हे फोर्टिफिकेशन ज्यांनी केलं त्यांची माहिती विंचूकडा वगैरे पण दाखवलेला आहे. आणि इथे हे बघाल तुम्ही, इथे ती ही नॉर्दर्न केव, त्याच्यानंतर ही ईस्टर्न केव, आणि हा जो सोळाकृती जे तलाव आहे, जे पाण्याचं टाका तुम्ही म्हणाल ते, आणि तिथं असलेली ती एक कबर जी औरंगजेबच्या मुलीची कबर आहे. आणि तिथे तुम्ही बघू शकतात शिवकालीन मावळ्यांचे तोफा पण ठेवलेल्या आहेत. आणि जसं आपण प्रत्येक दरवाजाने वरती आलो, पुरातन खात्याने काळजी कशी घेतलेली बघा. जिथं आपण ती शिलालेख पाहिला, जो गणेश दरवाजातून आपण एंट्री केली, तिकडे हा दगड इथं खाली पडला होता, तो वरून कोसळलेला, पण पुरातन खात्याने तो दगड उचलून वरती नेलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर हा जो बुरुज आहे, ह्या बुरुजाचं काम, हे बुरुज असा तुटलेला, परंतु पुरातन खात्याने त्याला व्यवस्थित हे करून तो बुरुज परत बांधलेला आहे. ही हा दरवाजा मला वाटतं हा आता नुकताच आपण आलेलो तो दरवाजा आहे. त्या दरवाजाची बघा अवस्था कशी झाली होती, आणि त्यांनी कसा उत्तम प्रकारे त्याला बांधून, म्हणजे सांगण्याचं कारण असंच आहे की किल्ल्यांची निगा राखणं खूप गरजेचं आहे. हे फक्त पुरातन खात्याचं काम नाही, तर आपलं पण काम आहे की आपण पण किल्ल्यांची निगा राखली पाहिजे. तसंच ह्या दरवाजाचं काम सुद्धा उत्तम प्रकारे तुम्ही जर बघाल, हे नवीन केलेलं आहे. वरच्या चित्रामध्ये तुम्ही बघाल ते तुटलेलं होतं. मग अशी मी बोललो की तुम्ही बुरुजावर टेकून वगैरे त्याच्यावर बसून फोटो काढू नका, कारण हे खूप पुरातन दगड आहेत, ते कधी सरकू शकतात, तुम्हाला इजा किंवा तुम्ही पडू पण शकतात. त्यासाठी पुरातन खात्याने प्रॉपर अशी ही अरेंजमेंट करून त्यांनी परत ते बांधलेलं आहे. आणि आता हा जो शेवटचा बोर्ड आहे, तर याच्यावर असं दिसतं की हा आहे लोहगड, हा विंचूकडा, या म्हणजे इकडच्या साईडला ही भाजी केव जिथं आपण ऑलरेडी जाऊन आलो आहोत, हा विसापूर किल्ला, हे बेडसे केव्स, हा टिकोना, आणि हा तुंग. तर मित्रांनो, आपण आज शुक्रवारी आलो तरी सुद्धा आज तुम्ही इथं बरेच पैकी गर्दी बघत असाल, ठीक आहे. तर आज माझ्यासोबत आहेत इथूनच आपल्या मावळ प्रांतातच असलेलं तळेगाव डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते पण ह्या गडाला ऍक्च्युली ते त्यांची पूर्ण क्लासेस आलेले, पूर्ण टीम, त्यांचे फॅकल्टीज वगैरे सगळे आलेले आहेत. आणि मगाशी जेव्हा आपण सुरुवातीला येत होतो लोहगडाकडे, तर त्यांच्या 2 ज्या शिक्षिका आहेत त्यांना पण आपण लिफ्ट दिली आणि त्यांना आपण लोहगडाच्या पायथ्याशी सोडलं. तर आता मगाशी मी जेव्हा त्या लोहगडाबद्दल सांगत होतो की पुरातन खात्याने कसे संगोपन केलंय, तर आपण पण केलं पाहिजे. तर तुमचं नाव काय?
हा, हे त्रिशाने मला असं म्हटलं की थँक्यू फॉर गुड इन्फॉर्मेशन. आता यांना मराठी पूर्ण समजणार नाही, तर मी हिंदीमध्ये पण ट्रान्सलेट करून यांना सांगतो. आधी मी मराठीत बोलेल. तर तुम्हाला कसं वाटतंय की लोहगड म्हणजे तुम्ही कशा नजरेने बघतात, की का तुम्ही आलात लोहगडावर? आप क्यों आए हो लोहगढ़ पे? व्हाट इज द रीजन दैट आप ये लोहगढ़ पे आए हो? एक्चुअली क्या है ना, हमारा एक सब्जेक्ट होता है IKS करके, इंडियन नॉलेज सिस्टम. ओके. उसमें क्या है, अपने को अपना जो भी पुरातन हिस्ट्री है, अपना जो भी एंशिएंट हिस्ट्री, जो हमारा राजा महाराजा ने जो जो किया है उनके बारे में हमको जानना है. ओके. और वो पहली बात तो वो है. दूसरा हमारा पैशन है कि हमारा जो भी राजा महाराजा के बारे में हमें जानना है कि उन्होंने क्या क्या अचीव किया है, हमें उससे इंस्पिरेशन मिलता है. तो इसकी वजह से हमें इन सब ऐसे ट्रैकिंग करना, ऐसे पुरातन प्लेसेस में जाना और हमारे राजा ने क्या क्या किया है वो सब देखना हमें बहुत अच्छा लगता है. तो और अपनी हिस्ट्री अब जानना. हाँ. क्या हुआ था पहले, कैसे डेवलप वगैरह हुआ उसके बारे में. मी एवढंच म्हणेन की आपण आता आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी एवढे कष्ट घ्यावे लागतात. त्यावेळेस मध्ये ते इझिली एवढं वरी ट्रॅव्हल करत होते आणि गड सुद्धा त्यावेळेस ते जिंकत होते. तर त्यांची ॲबिलिटी आणि त्यांची स्ट्रेंथ काय असेल आपल्याला याचा अंदाज पण नाही लावू शकत. एंड दूसरा है साइंस एंड टेक्नोलॉजी. लास्ट मतलब उस टाइम में भी इससे आज के टाइम में अगर एक घर बांधा आपने तो 10-15 साल में वो घर गिर जाता है. पर ये 300-400 साल पुराना उन्होंने बांधा है. और कैसे बांधा इतना बड़ा, वो सब चीजें जानने को हमें मिलता है. और दूसरा ऐसे हम इंजीनियर बैकग्राउंड है, कोई भी इधर सिविल इंजीनियर है, कोई कंप्यूटर साइंस इंजीनियर है, तो उनको बहुत ज्यादा इंफॉर्मेशन मिलता है कि क्या वो अपने लाइफ में अडॉप्ट कर सके. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात ह्या मुलांना किती आपुलकी आहे, किती आतुरता आहे आणि किती त्यांना डेस्परेशन आहे की इतिहासामध्ये काय होत. ठीक आहे. जसं आता सिद्धार्थ, ठीक आहे, सिद्धार्थने सांगितलं की त्याला माहिती करून घ्यायचं आहे की ह्या किल्ल्यांची आधी स्थिती कशी होती, कसे बांधले गेले, त्यांची स्ट्रेंथ काय होती. तुझं नाव काय? हुजेफ म्हणतोय की आता आपल्याला चढायला एवढा दम लागतो किंवा आपण थकतो वगैरे, पण त्यावेळेस जे मावळे होते किंवा जे सैनिक होते किंवा महाराजांचे मावळे होते, मी असं म्हणेल की त्यांची स्ट्रेंथ, त्यांची ॲबिलिटी किती होती की ते एवढं गड किल्ला त्यांनी बांधला. ठीक आहे, गड किल्ले बांधलेत आणि एवढ्या वरती त्यांनी एवढं सगळं सामान आणलं आणि एवढं सगळं स्वराज्य रचलं. तर त्यांची स्ट्रेंथ किती होती. तर आज ह्या जनरेशन मध्ये आता सुद्धा इतिहासाची एवढी जाणीव आहे, एवढी आत्मीयता आहे यांना की इतिहास जाणून घ्यायची. आता त्यांना सब्जेक्ट आहे म्हणून हे खूप चांगलं झालं की तुम्हाला सब्जेक्ट आहे म्हणून हे गड किल्ल्यांबद्दल तुम्हाला माहिती अजून मिळते. ठीक आहे. तुझं नाव काय? त्रिशाला पण यासारखीच अजून अशी आत्मीयता आहे की जाणून घ्यायचंय की काय आहे इतिहासामध्ये, महाराज कोण होते, मावळे कोण होते, लोहगड म्हणजे काय. लोहगड
काय आहे, कसा आहे, कसा बांधला गेला याची. लोहगडाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? आता तुमचा विषय आहे तर तुम्ही इथं आलात तर तुम्हाला लोहगडाबद्दल काय माहिती आहे का? लोहगड कधी बांधला गेला किंवा महाराजांनी कधी जिंकला, मुघलांच्या हाती कधी गेला, लोहगड कशासाठी जास्त प्रसिद्ध आहे, काही माहिती आहे का तुम्हाला? एक्चुअली मैं स्टेट से नहीं हूँ, मैं कर्नाटक से हूँ, तो मैं पहली बार इधर महाराष्ट्र पुणे में आया हूँ एंड आई वॉज वेरी इम्प्रेस्ड बाय द जो भी पुणे में हिस्ट्री है पुणे की है. तो अभी मैं बहुत एक्साइटेड हूँ और सब कुछ जानने में, एक्सप्लोर करने में. तो मैं जान रहा हूँ अभी हिस्ट्री. That's really good. You are coming from another state, but ठीक है, वहाँ पे भी स्वराज्य था. But it's good कि जो महाराष्ट्र में आके you wanted to explore how शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज did all the things. So बहुत अच्छा आहे. अजून तसंच करत राहा. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, लोहगड हा भरपूर कारणासाठी महत्वाचा आहे, फेमस आहे. महाराजांनी हा जिंकला, मुघलांच्या हाती गेला, पुरंदरच्या तहानंतर मुघलांच्या हाती गेला, तुला चांगलं माहिती असेल. त्याच्यानंतर पुरंदरचा तहा झाल्यानंतर 5 वर्षांनी परत हा किल्ला महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. शाहू महाराजांनी त्यानंतर पुढे नेलं, मग पेशव्यांकडे गेला, मग नाना फडणवीसांकडे गेला आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडल्यात. तर मला खूप आनंद वाटला तुम्ही लोक पूर्ण तुमच्या क्लासला, तुमच्या कॉलेजच्या पूर्ण टीमला इथे घेऊन आलात आणि तुम्ही एक्सप्लोर करत आहात एवढा कडक उन्हात सुद्धा. सो हँड्स ऑफ यू, थँक्यू सो मच. आपका चैनल का नाम? हाँ मैं बताता हूँ, बंद कर. हाय एवरीवन, वंडरलेस्ट रोम जो हमारा भाई साहब है वो बहुत अच्छा काम कर रहे हैं. वो अपना सर जो है एंशिएंट हिस्ट्री सबको मतलब घर बैठे बैठे यूट्यूब, अपने यूट्यूब माध्यम से जानकारी प्रोवाइड कर रहे. तो आप चैनल को लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो. थैंक यू. और उनके वीडियोस देखते रहो एंड जस्ट सपोर्ट हिम. तर महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याकडे इकडे एक वास्तू, हिला वास्तू किंवा कबर असे म्हणता येईल. तर ही कबर इतिहासामध्ये असे लिहिलेलं आहे की ही कबर औरंगजेबाच्या एका मुलीची, तिचं निधन झाल्यामुळे तिची कबर इथं बांधण्यात आली आहे. ठीक आहे. आणि इकडे हे तुम्ही बघत असाल चुन्याचं घाणा. आपण जेव्हा विसापूर किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला पूर्ण प्रकारे चुन्याचा घाणा कसा चालतो, काय चालतो, त्याची पूर्ण रचना तुम्हाला सांगितली होती. तर त्याच प्रकारचा हा एक चुन्याचा घाण्याचा एक अवशेष इथं आहे. जेव्हा किल्ल्याची तटबंदी किंवा किल्ल्याचं बांधकाम करायचं असतं तेव्हा चुना वगैरे टाकून त्यात काही मिश्रण करून ते बनवलं जातं. जसं आज आपण जर घर बांधायचं असेल तर वाळू, सिमेंट वगैरे मिक्स करतो, त्यावेळेस चुन्याचा वापर करून आपण ते किल्ल्यांचं बांधकाम वगैरे करत असावं. आता इकडे आहे एक सभागृह, कॉन्फरन्स हॉल. आता मला असं वाटतं की इथं एक मोठं सभागृह असावं. हे मला वाटतं 1 किंवा 2 ताली असू शकतं. ठीक आहे. तर इथं सगळ्या ज्या मीटिंग्स असतात, ज्या काही सभा असतील महाराजांच्या, तर त्या अशा मुख्य सभा इथं घेतल्या जात असाव्यात. चला आपण वरती येऊयात जरा.
तर इकडे ना तुम्ही बघू शकतात प्रॉपर इथं हे सभागृह असलं पाहिजे जिथं अशा प्रॉपर सभा होत आणि इथं शिवकालीन तोफा सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि मुख्यतः मित्रांनो प्लीज तोफांवर बसू नका. तर हे असं विशिष्ट प्रकारचं सभागृह या ठिकाणी होतं. तर आपण आलेलो आहोत घोड्यांच्या पागा इथं. ठीक आहे, इथं घोड्यांना ठेवलं जात असावं. ओके ठीक आहे, थोडा अंधार वाटतोय पण आपण आतमध्ये जाऊ शकतो. मोबाईलची टॉर्च लावतो इथं आता. आता काय होईल ना, आपण आता उन्हातून आल्यामुळे आपल्याला लगेच सगळं दिसणार नाही. थोडेसे आपल्याला डोळे स्थिरावे लागतील तेव्हा आपल्याला दिसेल. तर तुम्ही बघू शकतात ही इथं घोड्यांना इथं ठेवलं जायचं. ही घोड्यांची पाग आहे, विशिष्ट प्रकारची एक तुम्ही गुफा बनवू शकता. बघा एवढा तो किल्ला आणि त्याच्यामध्ये एवढं कोरलेली ही घोड्यांची पागा. पुढे पण जाऊ शकतो आपण. बघा इथे हे प्रॉपर खाचे केलेले आहेत. दिसतंय ना? नहीं, इसमें पाणी नहीं है. अभी पाणी नाही याच्यामध्ये. आता सध्या कोरडे झालेत पण पावसाळ्यात इकडे पाणी येऊ शकतं. पावसाळ्यामध्ये पाणी येईल इकडे. राज्य केलंय. ठीक आहे, मुघलांनी आपल्या भारतातल्या भरपूर गोष्टी नेल्यात पण, म्हणजे त्यांनी आपलंच खाल्लं आणि आपल्यावरच राज्य केलं. ठीक आहे, तर शिवाजी महाराजांचा बद्दल वेगळं काय म्हणतात का? शिवाजी महाराज म्हणजे जशाच तसं, जे खरं आहे ते खरं आहे आणि जे खोटं आहे ते खोटं आहे. ठीक आहे, सुरतवर स्वारी केल्यानंतर, सुरत तेव्हा व्यापाऱ्यांचं शहर होतं. ठीक आहे, आणि मुघलांचं राज्य तिथं होतं. तर सुरतवर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केली आणि सुरतवरून जो खजिना लुटून आणला तो महाराजांनी कुठे ठेवला हा प्रश्न खूप मोठा आहे. ठीक आहे, तर तो खजिना ठेवला लोहगडावर. लोहगडावर तो खजिना ठेवला तो या ठिकाणी. त्यामुळे याला म्हणतात लक्ष्मी कोठी. ठीक आहे, याच्या मागे अजून एक वेगळा इतिहास आहे. जेव्हा शिवाजी महाराजांनी हा सुरतवर स्वारी करून जो खजिना लुटून आणला, जेव्हा ते इथपर्यंत आले त्याच वेळेस कळालं की आऊसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई त्यांची मृत्यू झाली होती. तर त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका मावळ्याला ही जबाबदारी देऊन संपूर्ण खजिना इकडे ठेवायला लावला आणि ते गेले सरळ राजगडावर. तर आपण आलो आहोत लक्ष्मी कोठीला. तुम्ही बघू शकता